आज आपण टोमॅटो लसूण ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। यासाठी मी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये 10 लसणाच्या पाकळ्या परतून घेतल्या आहेत। आता ह्या लसणाच्या पाकळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ। आता याच तेलामध्ये चीर देऊन घेतलेल्या 4 हिरव्या मिरच्या टाकून त्या देखील परतून एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता पॅनमधील शिल्लक राहिलेले तेल अशा पद्धतीने गोलाकार पसरून त्यामध्ये कट करून घेतलेले टोमॅटो ठेवून घेऊ। आता पॅनवरती झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेऊ। मी 3 मिनिटांनंतर झाकण काढून टोमॅटो काटे चमचा व उन्हातल्याच्या सहाय्याने सुलटे करून घेतले आहे। पॅनवरती पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं टोमॅटो शिजवून घेऊ। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटोचे साल व्यवस्थित निघत आहे। गॅस बंद करून हे सर्व टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊ। एकीकडे टोमॅटो थंड होत आहेत तोपर्यंत एका दगडी खलबत्त्यात परतून घेतलेली मिरची व लसूण ओबडधोबड वाटून घेऊ। थंड झालेल्या टोमॅटोंची साल काढून ते देखील ओबडधोबड वाटून घेऊ। हे सर्व मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये किंवा चॉपरमध्ये देखील वाटून घेऊ शकता। आता या वाटून घेतलेल्या टोमॅटोच्या मिश्रणात लसूण व मिरचीची दरदरीत पेस्ट व चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ। आता एका तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी तडतडली की जिरे, कढीपत्त्याची पाने, हळद टाकून हलवून ही चुरचुरीत फोडणी या ठेच्यावरती टाकून घेऊ। अशा प्रकारे चमचमीत व चटपटीत चवीचा टोमॅटो ठेचा बनवून तयार आहे। हा ठेचा तुम्ही चपाती, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी सोबत तसेच वरण भातासोबत देखील खाऊ शकता। हा ठेचा फ्रीज मध्ये 2 ते 3 दिवस चांगला राहतो। एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।